औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही। ये पब्लिक है, सब जानती है आणि त्यांचा धुवा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगर मधले सर्व मतदार उडवतो। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे। कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचं याचिकाकर्ते म्हणताय आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहेत। म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत? निवडणुकांशी हा संबंध जोडणारे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे। म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये, त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे। म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा 41 दिवस अतोनात छळ केला, अगदी घाण्याला दुंपलं, त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या, त्यांना अंगावरची कातडी सोडली, असं हलाल केलं। त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्टांना काय म्हणायचं होतं, काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले। त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे। आणि म्हणून जनता शरद पवार असं म्हणाले की पुढच्या काळात ये पब्लिक है, सब जानती है आणि त्यांचा धुवा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगर मधले सर्व मतदार उडवतो। पक्ष आहे आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे संकेत की काय म्हणावं? तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं। मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत, तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी आहे। बरं, काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलंय, जे राज्यातलं उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत वन आमने सामने चर्चा करावी, मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा। कोण आहे तो? त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना। 2013 साली तुम्ही 5 आमदार घेऊन काँग्रेस सोबत जाणार होतात असाही दावा राजन विचारेन केलाय, वडेट्टीवारांनी सुद्धा त्याला रुजवला। वडेट्टीवारांना माहित होतं का रे? वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का? तर हे माहित असेल तर ते सोनिया गांधींना माहित असेल, वडेट्टीवारला कसं माहित असेल? असं होतं का? नाही, असं वडेट्टीवारला माहित कसं पडलं? हा लावाई शोध ज्यांनी लावला खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो, खुलेआम करतो, लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही, आणि जे करतो ते धाडसाने करतो, आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो।